नमस्कार. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येवला, जिल्हा नाशिक या माझ्या महाविद्यालयाच्या वतीने तासिका क्रमांक 7 मी प्राध्यापक धनंजय नामदेव पेहरकर, विषय भूगोल, आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण प्रकरण क्रमांक 7 हिंदी महासागर, तळरचना आणि सामरिक महत्त्व हे प्रकरण अभ्यासत आहोत. या तासिका क्रमांक 7 आपल्याला हिंदी महासागराचे महत्त्व या प्रकरणाच्या शेवटी असणाऱ्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. मागील तासिका क्रमांक 6 आपण हिंदी महासागराचे तापमान व क्षारता यांचा अभ्यास केला. त्यानंतर आपण त्याचे वितरण हे आकृतीद्वारे समजून घेतले. त्या आकृतीद्वारे आपण रंगसंगतीनुसार त्या तापमानाचे आणि क्षारतेचे आपण वितरण याचा अभ्यास हा केलेला आहे. हिंदी महासागराची क्षारता हा एक महत्त्वाचा गुणधर्म आपण त्या मागील मुद्द्याला अभ्यासलेला आहे. त्यामध्ये आपण क्षारतेचं वितरण, त्याचा आकृतीबंध, त्यानंतर हिंदी महासागराची क्षारता अरबी समुद्रात कशी आहे, त्यानंतर बंगालच्या उपसागरात कशी आहे आणि ती कमी जास्त असण्याचं प्रमाण कसं आहे याचा सुद्धा आपण अभ्यास केला. त्यानंतर आपण हिंदी महासागरात निर्माण होणारे जे काही सागरी प्रवाह आहे त्या सागरी प्रवाहांचा देखील आपण अभ्यास केला. त्या सागरी प्रवाहावर परिणाम करणारे मान्सून वाऱ्यांचा प्रभाव हा देखील आपण मागील तासिकेला अभ्यासला. मागील तासिकेला आपण सागरी प्रवाहामध्ये उष्ण आणि शीत प्रवाह यांचा आपण सखोल असा अभ्यास केलेला आहे आणि त्याचा आपण नकाशाद्वारे काही प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून हिंदी महासागराचा सागरी प्रवाह अगदी सखोलरित्या समजून घेतला. आजच्या तासिकेला आपल्याला हिंदी महासागराचे महत्त्व या मुद्द्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, हिंदी महासागर भारताच्या बाबतीत एक विचार केला तर एक ऊर्जा आहे आणि भारत देश जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला जवळपास 4था क्रमांकाचा देश आहे आणि या अर्थव्यवस्थेचा जवळपास 70% भाग ह्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असलेला आपल्याला दिसून येतो आणि आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया या 3 खंडाच्या हिंदी महासागराच्या जलाने जोडल्या गेलेल्या असल्याकारणाने हा महासागर आशियातील मोठ्या अर्थव्यवस्थांना देखील आधार देत असतो. ही एकच वस्तुस्थिती या हिंदी महासागराचे आर्थिक व राजकीय महत्त्व आपल्याला विशद करते किंवा आपल्याला त्याद्वारे समजून घेण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न हा करू शकतो. या हिंदी महासागरात मालदीव, शेल्सस यासारखी अनेक द्वीपराष्ट्रे आहेत आणि या सर्व द्वीपराष्ट्रांची संपूर्ण अर्थव्यवस्था ही हिंदी महासागर, सागरी परिसंस्था व सागरी पर्यटन यावर अवलंबून असलेली आपल्याला दिसते. हिंदी महासागरात असणारे विविध सागरी मार्ग, त्याचबरोबर हिंदी महासागरात असणारे व्यापार, आयात निर्यात आणि हिंदी महासागरात असणारी साधन संपत्ती आणि शेवटी आपल्याला पर्यटन व्यवसाय या मुद्द्यांचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. आता हिंदी महासागराचे जर महत्त्व लक्षात घेतले तर भारताचे राष्ट्रीय हित आणि आर्थिक स्वारस्य हे अविभाज्यरित्या आपल्याला हिंदी महासागराशी जोडलेले गेले असलेले आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर आपल्याला या व्यापारातनं आर्थिक दृष्टीने जर विचार केला तर भारताच्या दृष्टीने देखील या महासागरात अतिशय महत्त्व आहे आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या 3 खंडांच्या दरम्यान ह्या हिंदी महासागराच्या जलाने ही एकमेकांना खंड ही जलमार्गाने जोडलेली आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीने आपल्याला हे हिंदी महासागराचे एकंदरीत महत्त्व हे पुढील मुद्द्यांच्या आधारे अभ्यासायचे आहेत. आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया हे 3 खंड हिंदी महासागराच्या ह्या जलाने जोडलेला आहे आणि आशिया खंडातील मोठी अर्थव्यवस्था या हिंदी महासागरामुळे प्रभावित झालेली दिसते. आता या महासागराचं आपल्याला जर महत्त्व विशद करायचं ठरलं तर याचा महत्त्वाचा आपल्याला फायदा तो म्हणजे सागरी मार्ग. आता वाहतुकीच्या दृष्टिकोनातून स्वस्त असणारा होर्मुझ, त्यानंतर मलाक्का आणि बाब ह्या संदर्भात जे काही महत्त्वाची ठिकाणं आहे तर ही गजबजलेल्या सामुद्रधुनीचा जोडणारा हा हिंदी महासागराचा भाग आहे. त्यानंतर आखाती देशाकडून निर्यात होणाऱ्या बऱ्याचशा प्रमाणातील जे कच्चे खनिज आहेत त्यांची वाहतूक देखील आपण या हिंदी महासागराच्याद्वारे होत असते. आणि त्यानंतर
एकमेकांच्या देशांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आहे. आता हिंदी महासागरामुळे आपण श्रीलंका असेल तिकडं इंडोनेशियासारखे देश असतील, ह्या देशांना आपण चांगल्या पद्धतीने कनेक्ट आहोत. आणि हिंदी महासागराच्या सागरी मार्गाच्या दृष्टीने ते एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता हिंदी महासागरामुळे अनेक देशांच्या संदर्भात आपण आयात निर्यात यांच्या बाबतीत सुद्धा व्यापारी संबंध हे प्रस्थापित झालेले आहेत. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर मध्य पूर्व आफ्रिका असेल, पूर्व आशिया असेल, युरोप खंड असेल, अमेरिका असेल, यांना जोडणारा हा सागरी मार्ग आपण हिंदी महासागरातूनच त्याचा आपण विचार करू शकतो. त्यानंतर खनिज आणि नैसर्गिक वायू, ह्या हिंदी महासागरापासून आपल्याला अनेक खनिजांचा लाभ हा होत असतो आणि याला जोडलेले जे काही अनेक देश आहेत त्यांना या मोठ्या प्रमाणात या खनिजांचा लाभ होतो. त्यामध्ये सौदी अरेबिया असेल, इराण, भारत, पश्चिम ऑस्ट्रेलिया यांचा जो काही तटीय क्षेत्र आहे तेथे मोठ्या प्रमाणात खनिज तेल, नैसर्गिक वायू यांचे साठे आपल्याला सापडतात आणि त्याचं आपण उत्पादन घेत असतो. जगातील एकूण खनिज तेल उत्पादनापैकी जवळपास 20% उत्पादन हे हिंदी महासागरातून होत आहे. आणि खनिज तेल, नैसर्गिक वायू यांचा आयात निर्यात आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा या हिंदी महासागर यांची अतिशय महत्त्वाची भूमिका असलेली आपल्याला दिसते. आता महासागरी संसाधन जर बघितली तर अरबी समुद्रातील मुंबई हाय, आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मुंबई हाय असेल. त्याचबरोबर खनिज तेल, नैसर्गिक वायू, विविध प्रकारची खनिजं, गुजरातमधील खंबातच्या खाडीजवळील अनेक खनिज तेल साठे, वायूचे उत्खनन यामुळे आपल्याला सहज करता येतं. गुजरातमधील अंकलेश्वर हे एक महत्त्वाचं खनिज क्षेत्र आपल्याला 1958मध्ये आपण त्याच्या उत्खननास सुरुवात केलेली आहे. त्यानंतर सौराष्ट्रामधील भावनगर हे 45 किलोमीटर दूर असलेलं या ठिकाणाहून एलियाबेट द्वीपामध्ये देखील आपल्याला खनिजाचे, नैसर्गिक वायूचे साठे आपल्याला सापडलेले आहेत आणि आपण त्याचा उपयोग हा करत आहे. महाराष्ट्रामधील खनिज तेल जर बघितलं तर बॉम्बे हाय, आपण आत्ताच चर्चा केली त्या पद्धतीने आपल्याला त्याचे खनिजही सापडत असतात. आता या खनिजांशिवाय आपल्याला हिरे, क्रोमाइट, लिनाइट, मॅग्नाइट, सोने, प्लॅटिनम अशा विविध प्रकारचे खनिज आपल्याला या महासागरातनं मिळत असतात. त्यानंतर वाळू असेल, दगडगोटे, त्यानंतर औद्योगिक सिलिका, या अतिशय महत्त्वाच्या आणि कठीण खनिजांचं उत्पादन देखील आपण या हिंदी महासागराच्या द्वारे घेत असतो. मोठ्या प्रमाणात मॅंगनीजचे खडे देखील आपल्याला या हिंदी महासागरात आढळून येतात आणि त्याचा काढण्याचा अधिकार देखील भारताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपल्याला तो मिळालेला आहे. अशा पद्धतीने हे व्यापारी दृष्टिकोनातून असेल, आयात निर्यातीच्या दृष्टिकोनातून असेल, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील या हिंदी महासागराचा आपल्याला अतिशय महत्त्वाचा फायदा हा मानवी दृष्टिकोनातून झालेला आहे. सागरी पर्यटन जर बघितलं तर हिंदी महासागराला लाभलेले अनेक बेटं, सागरी किनारे, या बेटांमधून नेत्रदीपकाशी दृश्यांमुळे सागरी पर्यटन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत आहे. त्यामुळे परकीय चलन प्राप्त होतं. वेगवेगळ्या सोयी त्या ठिकाणी निर्माण करून हॉटेल, इतर व्यवसाय या ठिकाणी निर्माण झालेले आणि विकसित झालेले आपल्याला दिसतात. त्यामुळे हिंदी महासागराचं अतिशय महत्त्वाचं आपल्याला अनन्यसाधारण महत्त्व या ठिकाणी सांगता येईल. पाठ्यपुस्तकामध्ये पेज नंबर 81वर सांगा पाहू असा एक सदर आहे. त्यामध्ये आखाती देश कोणकोणते आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. आता आखाती देश आणि दुसरा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे की आशिया खंडात ते कोणत्या दिशेला आहे. आता आखाती देश जर बघितले तर बहिरन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरब, युनायटेड अरब अमिरात हे जे काही देश आहेत त्यांना आपण आखाती देश म्हणतो. त्या ठिकाणी साधारणतः पेट्रोलियम पदार्थांचं उत्पादन घेतलं जातं. आणि आशिया खंडात ते कोणत्या दिशेला आहे तर आशिया खंडाचे ते साधारणतः पश्चिमेकडे हे संपूर्ण आखाती देश आहे.